नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपकडून निवृत्त आमदारांचा पत्ता कट. विधान परिषद उमेदवारी देताना प्रादेशिक संतुलन साधलं. संघटनेत कार्यरत नेत्यांना संधी. सुनीत करतोदकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील भेंडे आणि विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा. अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानानं प्रवास. पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया. म्हणाले, मला कल्पनाच नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार. बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेची मोठी अट. बच्चू कडू आज दुपारी 12 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. रात्री बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक झाल्याची माहिती. देहू रोडमध्ये मध्यरात्री गोळीबार. भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याचा मृत्यू. परिसरात खळबळ. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी महागण्याची शक्यता. तेल कंपन्यांवर कोट्यवधींचा ताण. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांना दररोज अंदाजे 2400 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची. रिक्षा टॅक्सी चालकांवर 15 ऑगस्ट पर्यंत कारवाई नाही. मात्र 1 मे पासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबवणार. मिसिंग लिंकवर ताशी 80 किमीची वेग मर्यादा. बोगद्यामधील प्रवासाचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी वेग मर्यादा निश्चित. 1 मे पासून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार. भीषण गरमीत मोठं वीज संकट. मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी. राज्यभर ट्रिपिंगच्या तक्रारी वाढल्या. नागरिक हैराण. बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं. मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता. गोंदियात उष्णतेचा कहर. 44.5 अंश सेल्सिअस तापमानात पाळीव प्राण्यांसाठी विशेष उपाययोजना. गोशाळेत पंखे, हिरवे मॅट. दिवसातून 2दा गायींची अखोड. प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांचीही नियुक्ती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.